आपण एक काम करू, आपण तुमच्या मुलीला जाऊन थेट भेटू. सौभाग्यवती सावित्री अर्जुन कवठेकरला. सावे काय हे सगळं? सावे मी तुला विचारते काय हे सगळं? मदत दादा, अरे काय शोधतोयस तू? दादा, बिमाईचा एकच फोटो आहे आपल्याकडे, हा दुसरा नाही आहे. झाला का फोटो घेऊन? एक फोटो गेला तर हाताच लागते तुम्ही. फोटो घ्यायचा निघ. दादा, तू अर्जुन दादाला असं का बोलतोस? तू काय करते इथे त्याच्या माग माग? चलो बाय. मी कशाला जाऊ? मी नाही जाणार आहे. सांगतो तेवढा ऐक. जास्त शहाणपणा करू नको. जपळ जा म्हणलं ना तुला. नाही यार. अरे बाळ्या, मला वाटलेलं तू फक्त फोटो घ्यायला आलाय. तू तर बायकोच्या वर तर चोर निघाला क्या? तसं पण ही खोली काही कामाची नाही. तुला काही घंटा मिळणार नाहीत. फोटो घे आणि बलराम, तुला माझ्या हातून मार खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही का रे? काय मामा, बरोबर बोलतोय ना मी?
मला तू तू तुझ्या मदर माऊलीला फसवलंस, खोटं बोललीस माझ्याशी. का खोटं बोललीस माझ्याशी? तुला 1000 वेळा सांगितलं होतं कवठ्या भैरवगड मध्ये पाऊल ठेवू नको म्हणून, तरी माझ्या माघारी इथं आलीस. गेले 7-8 महिने तू या गावात राहतेस. मला तू का सांगितलंस मी मुंबईला राहते म्हणून? हे आहे तुझी मुंबई, हे आहे का तुझं पार्लर? सावे अगं, लगीन केलंस तू आणि मला सांगितलं पण नाहीस. नावशर गप्पच बस. तू तर विश्वास ठेवायच्या लायकीची पण राहिली नाहीस. चमकी मी तुला सतत विचारत होते सावी कशी आहे म्हणून. तू घात केलायस माझा. भद्रवली लांब लांब राहायचा. लांब राहा माझ्यापासून. माझ्या जवळ येऊ नकोस तू. लांब राहा. एक मिनिट सावित्री मॅडम, थांबा तुम्ही. शारदाताई हो, काय करताय? हे सगळं करण्यासाठी मी तुम्हाला इथं आणलेलं नाहीये. सॉरी सावित्री मॅडम, तुमच्या आईला इथं आणण्यामागे एक वेगळं कारण आहे. मी तुमची माफी मागतो, हवं तर पाया पडतो. हे बघा, तुम्हाला ठाऊक आहे तुमचा भाऊ कधीच कुठलं चुकीचं पाऊल नाही उचलणार. काय आहे, भूतकाळातल्या गाठी सोडवल्याशिवाय ना वर्तमान सुधारणार आहे ना भविष्य. पण आता मी ठरवले, सगळ्या गाठी सोडवल्याशिवाय मी आता मागं हटणार नाही. का फसवलंस मला तू? सांग ना, का फसवलंस? नाही तर घडा घडा बोलत असतीस ना. मग आता का तोंड शिवलंय तुझं? सांग ना. सावे, एवढं मोठं खोटं बोललीस? खोटं तर सगळेच सगळ्यांशी बोलले आहेत शारदाताई. सावित्री मॅडम तर गेले फक्त 7-8 महिने तुमच्याशी खोटं बोलतायत. पण तुम्ही तुमच्या मुलीशी जवळजवळ गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त खोटं बोलताय. त्याचा हिशोब कोण करणार शारदाताई?